हॅलो, कसे आहात सगळे? अंगारकी चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम मी अगोदर सुंदर अशी रांगोळी काढून घेतली आणि मस्तपैकी बाप्पाची पूजा करून घेतली. त्यानंतर आम्हाला उपवास असल्यामुळे मी सकाळीच खिचडी बनवून घेतली होती आणि मग त्यानंतर लागले संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी. आज मी केली होती छोलेची भाजी आणि सुक्यामध्ये राजमाची भाजी. तर ह्या दोघांना पण मी कुकरमध्येच 1-2 शिट्ट्यांमध्ये छान मऊ शिजवून घेतलं. तोपर्यंत एका साईडला दोन्ही भाज्यांची फोडणी करायला साठी कांदा, टोमॅटो, हिरवं वाटण सगळं काही वाटून घेतलं. मग त्यानंतर बघा राजमाची सुकी भाजी तयार झाली आणि त्यानंतर एका साईडला छोले पण बनवलं होतं, थोडा रस्सा टाईपच बनवलेला. मग केली थोडीशी कोशिंबीर. मग कोशिंबीरनंतर मी अगोदर मोदक बनवून घेतले, कारण मोदक बनवायला थोडा टाईम लागतो आणि आज मी तळणीचे मोदक केलेले, उकडीचे नव्हते केले. त्यामुळे छान असे गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घेतले. मग थोड्या वेळाने कोथिंबीर वडी शिजवून घेतली, ती देखील तळून घेतली. छान असा गरम गरम व्हाईट पुलाव बनवून घेतला, काजू वगैरे टाकून. पोळ्या वगैरे बनवून झाल्या आणि बाप्पाचं ताट वाढलं. बाप्पाचं ताट वाढण्याच्या अगोदर आम्ही सर्वांनी आरती करून घेतली. मग नैवेद्य दाखवला आणि मोदकाचाही दाखवून घेतला. चला तर मग बाय बाय.